जगात प्रत्येक दिवस हा विशेष दिवस म्हणून साजरा केला जातो। अशा परिस्थितीत दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 23 मार्च रोजी जगभरात जागतिक हवामान दिन साजरा केला जाणार आहे। हा दिवस साजरा करण्याचा उद्देश पृथ्वीच्या वातावरणाचं रक्षण करण्यासाठी लोकांच्या भूमिकेचं आणि त्यांच्या वर्तनाचं महत्त्व सांगणं हा आहे। हा दिवस कधी सुरू झाला आणि या वर्षाची थीम काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या जागतिक हवामान दिनाचा इतिहास खूप जुना आहे। यासाठी जागतिक हवामान संघटना म्हणजेच WMO ची स्थापना 23 मार्च 1950 मध्ये झाली। त्या काळात ही संघटना एक आंतरशासकीय संस्था होती। त्याचं मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे होतं। संस्थेच्या संकेतस्थळावर या संबंधी एक स्लोगन दिलेला दिसतो। यामध्ये हा दिवस राष्ट्रीय हवामान आणि जलविज्ञान सेवांचं आवश्यक योगदान प्रतिबिंबित करतो। दरवर्षी या दिवसासाठी एक वेगळी थीम आयोजित केली जाते। यावेळी थीम आहे द फ्युचर ऑफ वेदर, क्लायमेट अँड वॉटर अक्रॉस जनरेशन। याबाबत हवामान तज्ञ HP चंद्रा सांगतात की 23 मार्च रोजी हवामान विभागाचे केंद्र पूर्णपणे खुले असतं आणि या दिवशी विविध उपकरणांचं प्रदर्शन लावून लोकांना माहिती दिली जाते। साधनांमधून मिळणारे अर्थ आणि परिणामही स्पष्ट केले जातात। हवामान माहिती सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते आणि त्याशिवाय रडारशी संबंधित प्रश्नाची उत्तरं देखील हवामान खात्यामार्फत दिली जातात। हवामान शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पिकांची आणि पर्जन्यमानाची माहिती देतात आणि ही माहिती कोणत्या माध्यमातून पुरवली जाते तर वृत्तपत्र, डिजिटल माध्यम आणि रेडिओ। यामध्ये केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत स्वतंत्रपणे कृषी विद्यापीठे आणि संशोधन केंद्र सुरू करण्यात आली आहे, जे हवामान विभागाच्या सहकार्याने हवामानाची माहिती आणि अलर्टचे आवाहन देते। हंगामानुसार हवामानाची माहिती दिली जाते। तेथे पिकासाठी हवामान कसं आहे आणि पेरणी करावी की नाही हे देखील यामध्ये सांगितलं जातं। याबरोबरच हवामानाची देखील खबरदारी घेतली जाते। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।